प्रेग्नन्सीमध्ये युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन हे कॉमन असतं. याचं कारण म्हणजे पहिल्या 3 महिन्यामध्ये गर्भाशय वाढत असतं आणि गर्भाशय पेल्विक ऑर्गनहून पेल्विसमधून ॲब्डॉमिनमध्ये जात असतं. त्यावेळेला तो जो युरेथ्रा आहे त्याच्यावरती पण ताण पडतो आणि त्याचा अँगल बदलतो आणि त्यामुळे लघवीला वारंवार जायची भावना जास्त होते. तसेच काही वेळेला गर्भाशय हे ॲक्यूट अँगल असतो, त्याच्यामुळे काही वेळेला लघवीच्या पिशवीवरती पण त्याचा दाब पडतो आणि त्यामुळं लघवी पूर्ण बाहेर पडत नाही. काही वेळेला थोडंफार युरिन साठून राहत आणि त्या साठलेल्या युरिनवरती जर जंतू वाढले तर त्याच्यामुळे पण इन्फेक्शन होतं. हे पहिल्या 3 महिन्यामध्ये हे कॉमन असतं. नंतरच्या 3 महिन्यामध्ये ज्यावेळेला गर्भाशय वरती येतं आणि ॲब्डॉमिनल ऑर्गन होतं, पोटामध्ये येतं पेल्विसमधून, त्यावेळेला उजव्या बाजूचा जे युरेटर आहे म्हणजे मूत्रवाहिका आहे त्याच्यामध्ये लघवी साठून राहते. आता हा इफेक्ट जो आहे तो जनरली प्रेशरमुळे होतो आणि प्रोजेस्ट्रॉन नावाच्या हॉर्मोन्समुळं हे जी मूत्रवाहिका आहे त्याची पेरिस्टाल्सिस त्याचं कमी झाल्यामुळं तिथं लघवी साठून राहत आणि बॅक प्रेशरमुळं लघवी साठली आणि तिथं जर इन्फेक्शन झालं तर हे इन्फेक्शन कुठून होतं, लघवीच्या पिशवीपासून वर जात असेल तर त्याच्यामुळे ते जंतू वाढून त्याला दाब होतो आणि त्याच्यामुळे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होतं. तर ह्या युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनला जर समजा प्रेग्नन्सीमध्ये आपण ट्रीटमेंट दिलीच नाही किंवा काही वेळेला अननोटिस राहिलं, काही वेळेला असिम्प्टोमॅटिक बॅक्टेरिया म्हणजे काय तर कुठल्याही प्रकारचे सिम्पटम्स नसतात तरी सुद्धा त्याच्यामध्ये युरिनमध्ये इन्फेक्शन राहू शकतं. अशा पेशंटमध्ये काही वेळेला एक्सेसिव्ह व्हॉमिटिंग होणे, वारंवार लघवीला जायला लागणे ही साधी सिम्पटम्स असतात. प्रत्येक वेळेला त्याला ताप यायला पाहिजे किंवा पोटात दुखायला पाहिजे असं होत नाही. पण ह्या साध्या सिम्पटम्सनी सुद्धा आपल्याला त्रास होऊ शकतो. तर अशा पेशंट्समध्ये सिम्प्टमॅटिक बॅक्टेरियुरिया असेल तर त्यांना सुद्धा ट्रीटमेंट देणं हे तेवढंच गरजेचं आहे.